कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जमलं तर निशी 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 स्टॉप. निशी काय करतेय तू? सोड मला. निशी प्लीज सोड मला. निशी प्लीज, बाहेर सगळीकडे लग्नाच्या आनंदाचे तू हे काय करतेय? मला नाही जमणार आहे. निशी काय बोलतेस तू? प्लीज 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 शांत हो आणि मला सांग काय होतंय. मला लग्न करायला नाही जमणार आहे. तू 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 सोड मला. निशी निशी प्लीज डोंट बी स्टुपिड. बाहेर रिच्युअल सुरू झाले. निशी तू काय करतेय? तू जा. निशी प्लीज शांत हो आणि मला नीट सांग काय होतंय. हे बघ आय अंडरस्टँड. हे सगळं इतकं अचानक घडतंय की तुला प्रेशर आलं ह्या सगळ्याचं. पण तू लग्नाला होकार दिला होतास ना, म्हणून हे सगळं होतंय. निशी प्लीज. अँड यू नो ना, श्रीनिवास खूप चांगला मुलगा आहे. तो तुला सांभाळून घेईल. माझं नाही आहे श्रीनूवर प्रेम. माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. प्रेम केला म्हणजे लग्न करता येतं असा थोडीचा. अगं तुझ्या मनात असेल कोणी तर सांग तुझ्या घरच्यांना. आता निशी पाठोपाठ तू मग ओवी, तुमचीही झालीत आता वया लग्नाची. नको, तुमका नाही कळणार. कुर्बानी म्हणतात याका. बापरे, अवघडच आहे. मेघना, निशी अभी तक बाहर नहीं आई? इससे पहले तो मुझसे मिलने गई थी, उसे चक्कर आ गए थे. कहीं आज भी तुम? सगळं माझ्या प्लॅननुसार चाललंय. तिच्या गुडगल होण्याच्या हॅबिटलाच मी क्वेश्चन मार्क करून आले. मेघना, बड़े ही अच्छे लोग हैं ये. देखो सब कितना खुशी खुशी शादी की राह देख रहे हैं. ये सब करके तुम्हें क्या मिलेगा? बदला, माझ्या मुलाच्या दुःखाचा बदला. हो, मला नीरज सर आवडतात. नीरज? हो, मला नीरज सर आवडतात. त्यांनी मला शिकवलं, मला बॅडमिंटन खेळायची हिंमत दिली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन कसं जगायचं हे त्यांनी मला दाखवून दिले. मुंबईत असताना त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. ते घरी बोलणी करायला येणार होते, पण आपण परत येईपर्यंत घरच्यांनी श्रीनू आणि माझं लग्नच ठरवून टाकलं ग. निशी निशी प्लीज प्लीज शांत हो. निशी, तू हे सगळं आधी सांगायला हवं होतं ना. आणि घरच्यांनी परमिशन पण घेतली होती ना तुझी. मी तुला किती वेळा विचारलं, निशी तू खुश आहेस ना, तुला काही बोलायचं आहे का? मग मी बोलले नाही कारण मला कुणाला दुखवायचं नव्हतं. सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर.
दादांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय अगं. मी कसा नकार देऊ शकले असते त्यांना. मला असं वाटत होतं मी जे करते ना ते सगळं योग्य आहे, पण मी खरं काय ते न सांगून एकाच वेळी सगळ्यांना फसवते. मी अन्याय करते हो मी सगळ्यांवर. नाही निश्चित तसं नाहीये. मग या जगण्याला काय अर्थ आहे? आता कशालाच काही अर्थ नाहीये. ना लग्नाला ना माझ्या जगण्याला. निशी 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 नाही, प्लीज डोंट बी स्टुपिड, प्लीज. निशी प्लीज शांत हो, प्लीज प्लीज. तुझ्या आई बाबांचा विचार कर निशी. त्यांना काय वाटेल? आणि ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे नीरज, त्याचं काय होईल? प्लीज. नाही आहे माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय. मी काय करू? अगं पण नीरज तुझ्यावर प्रेम करतो ना, मग त्याने पुढाकार घ्यायला हवा होता. त्यांना मीच नको म्हणाले. तू नको म्हणालीस आणि तो थांबला. नाही ओवी, ते माझ्यासाठी शेवटपर्यंत थांबायला तयार आहेत. मीच त्यांना रोखलं. माझ्यावरच्या प्रेमापोटी ते सगळं सहन करतात ओवी. मला हे सगळं माझ्यामुळे झालं. काय होऊन बसलंय ओवी. माझ्यामुळे आई आणि दादांना पण त्रास होणार आहे. मी कसं तोंड दाखवू त्यांना? मुलीच्या आईने तुळशीला पाणी घाला आणि नवऱ्या मुलीला घेऊन या. आहे आता मंगलाष्टका संपतील आणि दोघं एकमेकांका गळ्यात हात घालतील. एवढा बघलाय ना की समाधानान भरून पावलंय बघ. मी बघून येते. हो मते. त्याला बोलवा लवकर निशिक. होय होय, नवरा मुलगा खोळंबलो हा. निशी तू या घरातली मुलगी म्हणून योग्यच केलंस. बट व्हॉट अबाउट यू? तुझ्या आनंदाचं काय? तुला स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागेल ना. तुला इमॅजिन करूनच इतका त्रास होतोय तर तू लग्न कसं करणार आहेस? पण आता एकच मार्ग आहे. निशी प्लीज, दिस इज रिअली स्टुपिड. ओवी, माझं नीरज सरांवर प्रेम असताना मी नाही फसवू शकत श्रीनूला. नाही फसवू शकत मी आई दादांना. काय करू ओवी? पळून जा. ओवी, हो निशी पळून जा. आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. सगळे रिच्युअल्स बाहेर ऑलरेडी सुरू झाले. खरंच पळून जा, प्लीज पळून जा. पण प्लीज पळून जा. चल लवकर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चल लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.